नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जो आपल्याला थेट प्राचीन भारतात घेऊन जाईल. आपण त्या काही वैज्ञानिक कामगिरीवर नजर टाकणार आहोत ज्या अनेकदा इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून जातात. चला तर मग मानवी बुद्धिमत्तेच्या या शानदार अध्यायाचा शोध घेऊया. आपण जेव्हा विज्ञानाचा इतिहास वाचतो तेव्हा काय वाटतं? सगळं काही युरोपमध्येच झालं, बरोबर? पण खरंच तसं आहे का? काय असेल जर विज्ञानाचा एक महत्त्वाचा स्रोत पश्चिमेकडे नाही तर पूर्वेकडे असेल? चला या प्रचलित धारणेला आज थोडं आव्हान देऊया. तर ह्या आपल्या प्रवासात आपण 4 जबरदस्त गोष्टी पाहणार आहोत. आपण ब्रह्मांडाची काही रहस्य उलगडू, जगातील पहिल्या सर्जरीबद्दल जाणून घेऊ, हजारो वर्षे न गंजणाऱ्या धातूमागील विज्ञान समजून घेऊ आणि हो, पर्यावरणाशी जुळवून घेण्याचं प्राचीन ज्ञानही मिळवू. रात्री आकाशाकडे पाहताना आपल्याला नेहमी प्रश्न पडतो नाही का, की हे सगळं काय आहे? आपलं यात स्थान काय आहे? हजारो वर्षांपूर्वी एका भारतीय गणितज्ञाने या प्रश्नाचं उत्तर एका अशा क्रांतिकारक दृष्टिकोनातून दिलं ज्याने जगाची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. आता विचार करा, त्या काळात जवळपास सगळ्या जगाचा एकाच गोष्टीवर ठाम विश्वास होता की आपली पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य, चंद्र, तारे हे सगळं तिच्या भोवती फिरतं. हा एक अढळ सिद्धांत होता. पण आर्यभट्ट नावाचे एक विद्वान या सर्वमान्य विचाराला थेट आव्हान देणार होते. आणि इथेच आर्यभट्टांची खरी प्रतिभा दिसून येते. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते ही एवढी मोठी आणि गुंतागुंतीची गोष्ट त्यांनी इतक्या साध्या रोजच्या उदाहरणातून स्पष्ट केली. जसं बोटीत बसल्यावर आपल्याला काठ मागे जाताना दिसतो, तसंच पृथ्वी फिरत असल्यामुळे आपल्याला तारे फिरताना दिसतात. सापेक्ष गतीचा सिद्धांत इतक्या सोप्या शब्दात मांडणं खरंच अविश्वसनीय. पण थांबा, आर्यभट्टांचं काम फक्त इथेच संपत नाही. त्यांनी ग्रहणांसारख्या गूढ घटनांमागील वैज्ञानिक कारणं समोर आणली. राहू आणि केतू नावाचे राक्षस सूर्यचंद्राला गिळतात या कथेला त्यांनी पूर्णपणे नाकारलं आणि स्पष्टपणे सांगितलं की सूर्य आणि चंद्रग्रहण म्हणजे केवळ पृथ्वी आणि चंद्राच्या सावल्यांचा खेळ आहे. हा अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे एक मोठा प्रवास होता. आणि हे सगळं शक्य झालं कारण त्यांचं गणितावरचं प्रभुत्व जबरदस्त होतं. एक उदाहरण बघूया का? पाय या स्थिरांकाची किंमत त्यांनी 3.1416 इतकी अचूक काढली होती. ही किंमत आजच्या आधुनिक मूल्याच्या अगदी जवळ आहे. त्या काळात ही अचूकता म्हणजे एक अप्रतिम नमुना होता. आता ही अचूकता किती होती हे पाहिलं की खरंच थक्क व्हायला होतं. त्यांनी एका दिवसाच्या लांबीची जी गणना केली होती आणि आजची आधुनिक गणना यात फक्त काही क्षणांचा फरक आहे. जरा विचार करा, 1500 वर्षांपूर्वी इतकी अचूक गणना करणं हे किती मोठं यश होतं. चला तर मग आकाशातून थेट जमिनीवर येऊया. मानवी शरीराच्या जगात प्राचीन काळात जखमा भरणं आणि शस्त्रक्रिया करणं हे एक खूप मोठं आव्हान होतं. पण एका भारतीय वैद्यानं या क्षेत्रात अक्षरशः क्रांती घडवून आणली. हे होते आचार्य सुश्रुत. आज जग त्यांना शल्यचिकित्सेचे जनक म्हणून ओळखतं. त्यांनी फक्त जखमांवर उपचार केले नाहीत तर शस्त्रक्रियेला एका संपूर्ण शास्त्राचं स्वरूप दिलं. सुश्रुतांनी फक्त शस्त्रक्रिया कशी करायची हे नाही सांगितलं, तर त्यांनी एक संपूर्ण इकोसिस्टमच तयार केली. शरीररचना समजून घेण्यासाठी मृतदेहांचा अभ्यास, रुग्णाला वेदना होऊ नयेत म्हणून भूल देण्याची पद्धत, 100हून अधिक प्रकारची शस्त्रक्रिया उपकरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं शस्त्रक्रियेनंतरची काळजी, ह्या सगळ्या गोष्टींनी आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया रचला. आणि त्यांच्या कामाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे रायनोप्लास्टी. सोप्या भाषेत सांगायचं तर नाकाची प्लास्टिक सर्जरी. कपाळावरच्या त्वचेचा वापर करून तुटलेलं नाक पुन्हा तयार करण्याची ही पद्धत इतकी प्रभावी होती की आजही आधुनिक वैद्यकशास्त्रात तिला इंडियन मेथड म्हणून ओळखलं जातं. हे त्यांच्या प्रगत ज्ञानाचा एक जिवंत पुरावा आहे. बरं, आपण तारे पाहिले, मानवी शरीर पाहिलं. आता वळूया अशा गोष्टीकडे जी या दोन्हींपेक्षाही जास्त टिकाऊ ठरली: धातू. प्राचीन भारतीयांनी केवळ निसर्गाचे नियमच नाही तर पदार्थांचे गुणधर्मही ओळखले होते. प्रश्न हा आहे की त्यांनी असा धातू कसा बनवला जो काळाच्या कसोटीवर खरा उतरला. त्या काळातले भारतीय लोहार फोर्ज वेल्डिंग नावाची एक खूपच क्लिष्ट प्रक्रिया वापरायचे. यात काय व्हायचं की लोह खनिजाला कोळशासोबत भट्टीत तापून लहान लहान लोखंडाचे गोळे बनवले जायचे आणि मग ते एकत्र जोडून ठोकून मोठे स्तंभ किंवा बीम तयार केले जायचे. आणि या तंत्रज्ञानाचा जिवंत पुरावा आजही आपल्यासमोर उभा आहे. तो म्हणजे दिल्लीचा प्रसिद्ध लोहस्तंभ. 1600 वर्ष ऊन, वारा, पाऊस सहन करूनही हा स्तंभ आजही जवळजवळ गंजमुक्त आहे. हे खरंच एक धातुशास्त्रीय आश्चर्य आहे. तर मग प्रश्न पडतो की असं काय आहे यात की 1600 वर्षांनंतरही हा गंजला नाही? याचं उत्तर आहे त्याच्या केमिकल कंपोजिशनमध्ये.
यात फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळे तो स्वतःभोवती गंजाला रोखणारा एक अदृश्य संरक्षक थर तयार करतो. हे काही अपघाताने घडलं नव्हतं, तर ते त्या काळातील धातुशास्त्रज्ञांच्या सखोल ज्ञानाचं प्रतीक होतं. आता आपण अशा एका ज्ञानाकडे वळूया जे जगण्या-मरण्याचा प्रश्न होतो. ते म्हणजे पाणी आणि पर्यावरणासोबत टिकून कसं राहायचं. बघूया प्राचीन भारतात यावर काय उपाय होते. वराहमिहिर नावाचे एक मोठे खगोलशास्त्रज्ञ होते, पण त्यांनी फक्त आकाशाचाच नाही तर जमिनीखालचाही अभ्यास केला होता. त्यांच्या बृहत संहिता या ग्रंथात त्यांनी पाणी शोधण्याच्या वैज्ञानिक पद्धती सांगितल्या आहेत. म्हणजे विशिष्ट प्रकारची झाडं, वारुळं, मातीचा रंग यांसारख्या नैसर्गिक निर्देशांकांवरून वाळवंटी प्रदेशातही पाणी कुठे मिळेल हे त्यांनी सांगितलं होतं. हे शुद्ध निरीक्षणात्मक विज्ञान होतं. पण हे ज्ञान फक्त टेक्निकल नव्हतं. यामागे एक खूप सुंदर आणि खोल विचार होता. पुराणामध्ये निसर्गाला दैवी मानले गेले. पृथ्वीला भूदेवी म्हणजे आई मानण्याची कल्पना, हीच कल्पना पर्यावरणाचा आदर करायला शिकवते. म्हणजेच पाणी कसं शोधायचं हे विज्ञान होतं आणि ते का जपायचं हे तत्वज्ञान होतं. दोन्ही एकमेकांना जोडलेलं होतं. नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करणं आणि सर्व जीवांप्रती करुणा बाळगणं यावर प्राचीन भारतीय ग्रंथांनी नेहमीच भर दिला. तर ह्या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? एक गोष्ट स्पष्ट आहे. प्राचीन भारतातील ज्ञान केवळ आध्यात्मिक किंवा तात्विक नव्हतं, तर ते अत्यंत वैज्ञानिक आणि व्यावहारिकही होतं. आपण पाहिलं की खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, धातुशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या सगळ्या क्षेत्रांमध्ये किती मूलभूत आणि प्रगत काम केलं गेलं होतं. हा वारसा फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण मानवजातीसाठी एक मोठी प्रेरणा आहे. आणि शेवटी एक विचार मनात येतो. हा तर फक्त एक छोटासा भाग आहे जो आपल्याला सापडलाय. विचार करा, असं अजून कितीतरी ज्ञान असेल जे आजही त्या जुन्या ग्रंथांमध्ये आपल्या शोधाची वाट पाहत असेल.